यानंतरच्या कवयित्री आहेत समृद्धी मुंगसे. सर, खरं तर आधीच सांगितलं की प्रस्तावना करू नये, पण शेवट गोड करण्याची संधी मला मिळाली आहे, त्यामुळं मला माझ्या कवितेच्या प्रवासाबद्दल थोडं सांगायला आवडेल. आज मी इथं आली आहे. वल्लरी प्रकाशनचे खरं तर खूप खूप आभार, कारण माझा हा कवितांचा प्रवास फार वेगळा आहे. मी लहानपणापासून कविता लिहायचे, पण कुठं वहीच्या मागच्या पानावर लिहिल्या, अशा किती कविता लिहिल्या मलाच आता आठवत नाहीत. किंवा एखादा मित्र म्हणायचा माझ्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस आहे, मला कविता लिहून दे, की त्याला कविता लिहून द्यायची. अशा अनेक कविता आजपर्यंत लिहिल्या, पण जसं सरांनी मगाशी सांगितलं की असं वाटायचं हे कोण ऐकणार आहे. ठीक आहे, आपल्या मित्रमैत्रिणींना आवडतंय, ते बाकीच्यांना आवडेल की नाही माहीत नाही. आज म्हणजे आईवडिलांचा तर प्रत्येक मुलाला सपोर्ट असतोच, त्यांचं नाव घ्यायची गरजसुद्धा नाही, त्यांच्यामुळं आपण प्रत्येकजण उभा असतो. माझ्या आयुष्यातली 2 माणसं जी माझ्या रक्ताची नाहीत, पण त्यांच्यामुळं आज मी या व्यासपीठावर उभी आहे, त्यांचं नाव घेणं मला अत्यंत गरजेचं वाटतं. ती म्हणजे माझी सोनाली मामी आणि अमनदादा. ही दोघंही माझ्या रक्ताची माणसं नाही, पण त्यांच्यामुळं आज मी इथं उभी आहे. आणि सर, मला खूप जण म्हणतात की समृद्धी तू प्रेमावर लिहित नाहीस, पण विरहावर का लिहितेस? तर माझं असं म्हणणं आहे, प्रेमाच्या प्रेमात कुणीही पाडेल, मला विरहाच्या प्रेमात पाडायचं आहे लोकांना. आणि हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह आहे. अशा खूप साऱ्या कविता आहेत सर, अर्धवट सुचलेल्या, जवळजवळ 100 असतील. लवकरच त्या पूर्ण करून इथंच कदाचित तो प्रकाशन सोहळा होईल. विरहाच्या प्रेमात असं कदाचित त्याचं नाव असेल. आणि माझी एक कविता मी सादर करते, जिचं नाव आहे कोणताच मेसेज कधी चुकून सेंड होत नसतो. ही आमच्या जेनझी लोकांची कविता आहे. म्हणजे तुमच्या पिढीत पत्र असायची, आमच्या पिढीत आता इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आहे. कोणताच मेसेज कधी चुकून सेंड होत नसतो. सांगायचं असतं मनातलं काहीतरी, पण धीर होत नसतो. कोणताच मेसेज कधी चुकून सेंड होत नसतो. सांगायचं असतं मनातलं काहीतरी, पण धीर होत नसतो. रात्रभर विचार करून एक वाक्य लिहिलं, रात्रभर विचार करून एक वाक्य लिहिलं, आणि सकाळी उठून ते सुद्धा डिलीट फॉर एव्हरीवन केलं. फॉलो अनफॉलो, ब्लॉक अनब्लॉक सगळा खेळ करून झाला. फॉलो अनफॉलो, ब्लॉक अनब्लॉक सगळा खेळ करून झाला. का गुंतली आहे तुझ्यात इतकी? माझाच मला राग आला. माझे मेसेज इग्नोर करून तुला काही फरक पडत नसेल. माझे मेसेज इग्नोर करून तुला काही फरक पडत नसेल. कदाचित माझ्यापेक्षा जवळचा माणूस तुझ्या आयुष्यात असेल. असलंच तर असू दे, असलंच तर असू दे, मीही समजून घेईन. तू कोण मी कोण सगळा विषय सोडून देईन. सोपं वाटत असलं ना तर इतकं सोपं नाही. सोपं वाटत असलं ना तर इतकं सोपं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणताच मेसेज कधी चुकून सेंड होत नाही, कधी चुकून सेंड होत नाही. खूप खूप आभार. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 150 लोकांनी अजून साथ दिली तर सोशल मीडियावर 10,000 फॉलोअर्स पूर्ण होतील आणि अजून वाढावेत, अशी तुमचा आशीर्वाद मिळावा. एकेका पायरीनं रंगत गेलेला हा काव्यजागर. कोणताच मेसेज विनाकारण सेंड होत नाही, इथंपर्यंत येऊन पोचला. याचा